BA भाग 1च्या विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्र विषयाच्या पेपर नंबर 2चा अभ्यास करीत आहोत. पेपर नंबर 2 हा सेमिस्टर 2साठी आहे आणि त्यातील टॉपिक नंबर 3 आणि 4 हा माझ्याकडे आहे. टॉपिक नंबर 3 आपला शिकवायला सुरू केलेला होता. त्यातला पहिला भाग कायदे मंडळ हा आपण बघितला. भारताचं कायदे मंडळ म्हणजे भारतीय संसद आणि संसदेची 2 सभागृह आपण बघितले. एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा. दोन्ही सभागृहाची रचना, अधिकार आणि कामे हा भाग आपण बघितला. आणि हा अ भाग आपण शिकवून संपवलेला आहे. आता ब भाग केंद्रीय कार्यकारी मंडळ. केंद्रीय कार्यकारी मंडळ, युनियन एक्झिक्युटिव्ह असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. या केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. राष्ट्रपती हा संसद आणि मंत्रिमंडळ यातील दुवा असतो आणि म्हणून मग राष्ट्रपतीचा समावेश हा कायदेमंडळामध्येही होतो आणि कार्यकारी मंडळामध्ये सुद्धा होतो. आणि म्हणून मग आपण भारताचा राष्ट्रपती, प्रेसिडेंट ऑफ इंडिया हा भाग आपण शिकवायला सुरू करूया. भारतामध्ये राष्ट्रपतीपद निर्माण करण्यात आलेलं आहे. ते कसं निर्माण करण्यात आलेलं आहे, त्याची निवड कशी होते, त्याचा कार्यकाल काय असतो, त्याची पात्रता काय असते, त्याला काय विशेष अधिकार असतात की नाही, त्याला वेतन भत्ते काय असतात की नाही, त्याला अधिकार पदावरून काढून टाकता येते की नाही, हा जो भाग आहे हा भाग आपण बघणार आहोत. आणि त्याला घटनेने कोणकोणते अधिकार आणि कार्ये दिलेले आहेत हा भाग आपल्याला बघायचा आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 52 ते 78 मध्ये, भारतीय राज्यघटनेच्या कलम 52 ते 78 मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाची तरतूद केलेली आहे. भारतीय घटनेने संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. भारताचा राष्ट्रपती नामधारी घटनात्मक प्रमुख असून पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ वास्तववादी सत्ता प्रमुख आहे. भारताचा संपूर्ण राज्यकारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो, परंतु प्रत्यक्षात सत्ता पंतप्रधानाकडे असते. भारतीय घटनेच्या 5व्या भागात कलम 52 ते 62 मध्ये राष्ट्रपती पदासंबंधीची तरतूद केलेली आहे. कलम 52 मध्ये भारताला एक राष्ट्रपती असेल असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. राष्ट्रपती हा कार्यकारी प्रमुख असून तो प्रत्यक्षात व शासकीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यकारभार चालवितो. राष्ट्रपती हा कार्यकारी प्रमुख असून तो प्रत्यक्षात व शासकीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यकारभार चालवतो. भारताच्या राष्ट्रपती पदाचे वैशिष्ट्य असे की ते तंतोतंत इंग्लंडच्या नाममात्र राजपदाप्रमाणे नाही. भारताचा राष्ट्रपती नामधारी घटनात्मक प्रमुख असला तरी त्याला आणीबाणीच्या काळात खास अधिकार दिलेले आहेत. इंग्लंडच्या राजाप्रमाणे भारताचा राष्ट्रपती वंश परंपरेने सत्तेवर येत नाही, तर राष्ट्रपतीची निवड जनतेकडून अप्रत्यक्षपणे होत असते. काही प्रमाणात अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाप्रमाणे भारतीय राष्ट्रपतीपद निर्माण केले असले तरी भारतात अध्यक्षीय शासन पद्धती स्वीकारलेली नाही. संसदीय शासन पद्धती स्वीकारल्यामुळे पंतप्रधान वास्तवादी सत्ताप्रमुख असतो
तर राष्ट्रपती नामधारी प्रमुख बनलेला असतो. तरी पण आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती वास्तववादी सत्ताप्रमुख म्हणून कार्य करू शकतो. राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असून तो भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी म्हणून ओळखला जातो. राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असतो आणि त्याला सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी म्हणून ओळखलं जातं. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्षेत्रात राष्ट्रपतीला मानाचे आणि महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. अशा पद्धतीनं प्रस्तावनेमध्ये राष्ट्रपती पदासंदर्भात घटनेमध्ये असणारी तरतूद आणि तो प्रथम नागरिक आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये असणारी त्याची भूमिका, तो नाममात्र सत्ता प्रमुख असतो. खरी सत्ता, वास्तववादी सत्ता प्राईम मिनिस्टरकडे असते. पण तरीही त्याला आणीबाणीच्या काळामध्ये महत्त्वपूर्ण स्थान मिळत असतं. त्यावेळी तो वास्तववादी सत्ताप्रमुख बनतो. आणि म्हणून मग राष्ट्रपती पद हे आपल्या देशामध्ये महत्त्वाचं मानलं जातं. अशा या राष्ट्रपती पदावर जाणाऱ्या उमेदवाराची निवड कशी होते तो भाग आपण या ठिकाणी बघायचा आहे. राष्ट्रपतीची निवडणूक, यामध्ये पहिला पॉईंट आपल्याला बघावा लागतो राष्ट्रपती पदासाठी पात्रता. भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीला पुढील प्रमाणे आवश्यक पात्रता असावी असे स्पष्ट केलेले आहे. कोणती पात्रता असावी त्याला? तर सर्वप्रथम एक आकडा, ती व्यक्ती भारताची नागरिक असली पाहिजे. 2, तिच्या वयाला 35 वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी पात्रता आहे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास ती व्यक्ती पात्र असली पाहिजे. चौथी पात्रता आहे भारत सरकार, राज्य सरकार किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असलेली कोणतीही संस्था यामध्ये एखादी व्यक्ती प्राप्तीचा हुद्दा धारण करीत असेल तर ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या निवडणुकीस पात्र समजली जाणार नाही. मात्र राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मंत्री या पदावर असणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस अपात्र समजले जाणार नाही. म्हणजे साधारणपणे संसदेचा सदस्य होण्यासाठी जी पात्रता आवश्यक असते ती पात्रता राष्ट्रपती पदासाठी सुद्धा आवश्यक आहे. एखादा राज्यपाल, एखादा मंत्री, राष्ट्रपती पदावर असणारी व्यक्ती, उपराष्ट्रपती पदावर असणारी व्यक्ती या व्यक्ती निवडणुकीस पात्र समजल्या जातात. राष्ट्रपतीला संसदेच्या कोणत्याही गृहाचा सभासद किंवा घटक राज्याच्या विधिमंडळाचा सभासद म्हणून राहता येणार नाही. अशा एखाद्या सभासदाची राष्ट्रपती म्हणून निवड झाली तर तो ज्या दिवशी राष्ट्रपती पदावर येईल त्या दिवशी त्याची त्या सभागृहातील जागा रिकामी झाली असे समजण्यात येईल, असे कलम नंबर 59 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला 15,000 रुपये अनामत रक्कम म्हणून भरावी लागते. निवडून याव्यास आवश्यक असणाऱ्या मतांच्या 1/6 मते प्राप्त झाली नाहीत तर ती अनामत रक्कम जप्त केली जाते. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे नाव निर्वाचन मंडळाच्या कमीत कमी 25 सदस्यांनी सुचविले पाहिजे आणि 25 सदस्यांनी त्याला अनुमोदन दिले पाहिजे, अशी अट लावण्यात आलेली आहे. राष्ट्रपती पद धारण केल्यानंतर त्या व्यक्तीला कोणतेही प्राप्तीचे पद धारण करता येणार नाही किंवा कोणताही व्यवसाय करता येणार नाही. अशा पद्धतीनं पहिला पॉईंट आपण बघितला राष्ट्रपती पदाची पात्रता.
आता दुसरा पॉईंट आपण बघायचा आहे निवडणूक पद्धती. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक अप्रत्यक्ष पद्धतीने होते. भारतीय जनतेकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने राष्ट्रपतीची निवड केली जात नाही, तर जनतेच्या प्रतिनिधीकडून राष्ट्रपती निवडला जातो. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी एक निर्वाचन मंडळ निर्माण करण्यात येते. त्याला निर्वाचक मंडळ असेही संबोधले जाते. या निर्वाचक मंडळात एक भारतीय संसदेच्या दोन्ही गृहातील सदस्य आणि घटक राज्यांच्या विधानसभातील सदस्य यांचा समावेश केला जातो. विधान परिषदातील सदस्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करता येत नाही. तसेच राज्यसभा व लोकसभा यातील नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार दिलेला नाही. थोडक्यात राज्यसभा व लोकसभा यातील सदस्य आणि घटक राज्यांच्या विधानसभातील सदस्य यांचा समावेश राष्ट्रपती पदाच्या निवडणूक मंडळात केला जातो. राज्यघटनेच्या 55व्या कलमात प्रत्येक घटक राज्यातील प्रतिनिधींना लोकसंख्येच्या प्रमाणात समान मते प्राप्त व्हावीत आणि सर्व घटक राज्यांचे महत्त्व संघराज्याच्या समतुल्य असावे या दृष्टीने घटनेत तरतूद करण्यात आलेले आहे. घटक राज्यांची लोकसंख्या भिन्न भिन्न असल्यामुळे सर्व घटक राज्यातील सदस्यांना समान मते देण्याचा अधिकार योग्य ठरणार नाही. उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या घटक राज्यांची लोकसंख्या अधिक आहे, त्यामुळे त्यांच्या विधानसभातील सदस्यांची संख्या अधिक आहे. परंतु मिझोराम, मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम इत्यादी घटक राज्यांची लोकसंख्या फारच कमी आहे, त्यामुळे त्यांच्या विधानसभातील सदस्यांची संख्या अत्यंत कमी आहे. तेव्हा सर्व घटक राज्यातील विधानसभेतील सदस्यांना समान मतांचा अधिकार देणे योग्य ठरणार नाही. साहजिकच लोकसंख्येच्या प्रमाणात मतांचे मूल्य ठरवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. घटक राज्यातील विधानसभेतील सदस्यांच्या मतांचे मूल्य पुढील प्रमाणे ठरवले जाते. प्रत्येक घटक राज्यातील विधानसभा सदस्यांच्या मतांचं मूल्य म्हणजे आमदारांच्या मतांचं मूल्य ठरवलं जातं. तर ते कसं ठरवलं जातं, तर त्याचं एक सूत्र आहे. ते सूत्र आपण समजून घेऊया. विधानसभेतील सदस्याला प्राप्त होणारी मते म्हणजे मूल्य हे कसं काढायचं, तर घटक राज्याची लोकसंख्या भागिले विधानसभेतील सदस्याची संख्या गुणिले 1/1000. या सूत्राद्वारे प्रत्येक घटक राज्याची लोकसंख्या व विधानसभेतील सदस्य संख्या विचारात घेऊन तेथील सदस्यांच्या मतांचे मूल्य ठरवले जाते. उदाहरणार्थ महाराष्ट्रात जर विचार आपण केला, महाराष्ट्राची लोकसंख्या आज 13 कोटी आहे असं समजू. 13 कोटी भागिले 288 विधानसभेतील सदस्य म्हणजे 13 कोटीला 288 भागायचं आणि त्याच्यानंतर येणाऱ्या उत्तराला 1000 भागायचं म्हणजे मतांचं मूल्य हे आपल्याला कळू शकतं. आता त्याच्या पुढे संसदेच्या दोन्ही गृहातील सदस्यांच्या मतांचे मूल्य ठरवलं जातं. म्हणजे खासदारांच्या मताचं मूल्य किती आहे याचंही एक सूत्र आहे. ते सूत्र आपण समजून घेऊया. संसदेच्या प्रत्येक सदस्याला प्राप्त होणारी मते म्हणजे मूल्य हे कसं ठरवायचं, तर
सर्व घटक राज्यांच्या विधानसभेतील सदस्यांची एकूण मते. सर्व घटक राज्यांच्या विधानसभेतील सदस्यांची एकूण मतं भागिले संसदेतील सदस्यांची एकूण संख्या. म्हणजे जवळजवळ 29 घटक राज्यातील जे आमदार असतात त्या आमदारांची मतं भागिले संसद सदस्यांची संख्या. असं जर केलं तर प्रत्येक संसद सदस्याला किती मतं प्राप्त होतात याचं मूल्य कळू शकतं. या सूत्राद्वारे संसदेच्या निर्वाचित सदस्यांच्या मतांचे मूल्य ठरवण्यात येते. त्याच्यानंतर मग राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी निर्माण केलेल्या निर्वाचक मंडळातील मतदारांच्या मतांचे मूल्य ठरवल्यानंतर मतदानाच्या दिवशी हे मतदार राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी मतदान करतात. निवडणुकीसाठी प्रमाणशीर क्रमदेय मतदान पद्धती स्वीकारली जाते. मतदान गुप्त पद्धतीने होते. क्रमदेय एक मतदान पद्धतीने म्हणजेच एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने मतदार मतदान करतात. प्रत्येक मतदार आपल्या पसंतीप्रमाणे जेवढे उमेदवार असतात तेवढ्या उमेदवारांना मतदान करतो. मतदार उमेदवारांच्या नावापुढे शिक्का मारत नसतो, तर 1, 2, 3 असे पसंती क्रमांक त्याच्या इच्छेनुसार टाकतो. प्रत्येक मतदार एकच मत देत असला तरी त्याच्या मताचे मूल्य भिन्न असते. उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या एका आमदाराने मतदान जर केलं तर त्याच्या मताचं मूल्य 119 इतकं असतं. प्रत्येक मतदार एकच मत देत असला तरी त्याच्या मताचे मूल्य भिन्न असते. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी उमेदवाराला आवश्यक संख्ये एवढी मते मिळवावी लागतात. निवडून याव्यास लागणारी आवश्यक मतांची संख्या ठरवण्यात येते. तर मतदान झाल्यानंतर राष्ट्रपतीचं मतमोजणी, राष्ट्रपती पदासाठी उभे राहिलेल्या उमेदवारांची मतमोजणी होते. तर मतमोजणीमध्ये एक सूत्र असतं. काय सूत्र आहे तर एकूण झालेलं मतदान भागिले निवडून द्यावयाच्या प्रतिनिधींची संख्या. म्हणजे झालेल्या मतदानाला कितीने भागायचं आहे तर निवडून द्यावयाच्या प्रतिनिधीची संख्या म्हणजे एकच प्रतिनिधी निवडून द्यायचा असतो राष्ट्रपती पदासाठी. त्याच्यामध्ये आणखीन एक मिसळायचं म्हणजे 2 झालं. आणि 2नं एकूण झालेलं जे मतदान आहे त्या मतदानाला भागायचं आणि मग त्याच्यामध्ये फक्त +1 मिळवायचं. मग निवडून यावं यासाठी आवश्यक असणारी जी काही मतं असतात त्या मतांचा कोटा हा ठरवला जातो. एकूण झालेलं मतदान भागिले 2 अधिक 1 म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त मतं मिळू शकतात. या सूत्राद्वारे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मतांची संख्या निश्चित करण्यात येते. मतमोजणीच्या वेळी ज्या उमेदवाराला पहिल्या पसंती क्रमांकाच्या आवश्यक संख्येएवढी मते मिळतात त्याची राष्ट्रपती म्हणून निवड केली जाते. आणि जर कोणत्याच उमेदवाराला पहिल्या फेरीत आवश्यक संख्येएवढी मते मिळाली नसतील तर सर्वात कमी मते पडणाऱ्या उमेदवाराला यातून वगळले जाते आणि त्याच्या मतपत्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाची मते मोजली जातात. त्याच्या मतपत्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाची मते ज्याला मिळाली असतील त्याच्या पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतात मिळवली जातात आणि आवश्यक मते मिळवणारा उमेदवार निवडून आला असे जाहीर केले जाते. दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या मतांच्या मोजणीत जर कोणत्याही उमेदवाराला आवश्यक संख्येएवढी मते मिळाली नाहीत तर मतांच्या संक्रमणाची ही प्रक्रिया पुढे चालू ठेवली जाते आणि आवश्यक संख्येएवढी मते मिळवणारा उमेदवार निवडून येऊ शकतो. अशा प्रकारे भारताचा राष्ट्रपती प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीद्वारे गुप्त मतदान पद्धतीने अप्रत्यक्षपणे निवडला जातो. त्यामुळे तो भारतातील सर्व जनतेचा प्रतिनिधी आहे
हे सिद्ध होतं. अशा प्रकारे भारतातील जनतेकडून अप्रत्यक्षपणे राष्ट्रपतीची निवड होत असते. सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आहेत. तर राष्ट्रपतीचा कार्यकाळ. भारतीय राज्यघटनेच्या कलम 56 मध्ये राष्ट्रपती पदाची मुदत 5 वर्ष देण्यात आलेली आहे. ज्या दिवशी राष्ट्रपती आपल्या पदाची सूत्रे हाती घेतो त्या दिवसापासून पुढे 5 वर्ष तो या पदावर कार्य करीत राहतो. मुदतीपूर्वी त्याला स्वमर्जीने राजीनामा देता येतो. तो आपला राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतो. राजीनामा कोणाकडे देतो? उपराष्ट्रपतीकडे देतो. राष्ट्रपतीच्या राजीनाम्यामुळे किंवा मृत्यूमुळे ते पद रिकामे झाले तर उपराष्ट्रपती त्या पदाची सूत्रे घेतो. परंतु 6 महिन्यांच्या आत राष्ट्रपती पदाची निवडणूक घ्यावी लागते. राष्ट्रपती पदावर असणारी व्यक्ती दुसऱ्या वेळी निवडणूक लढवू शकते. तिसऱ्या वेळी मात्र त्याला निवडणूक लढवता येत नाही. राष्ट्रपती पदावर निवडून जाणारी व्यक्ती 2 वेळा राष्ट्रपती पदावर जाऊ शकते. हे लक्षात घ्यायचं. आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. ते 2 वेळा राष्ट्रपती पदावर निवडून गेलेले होते. त्याच्यानंतर मात्र राष्ट्रपती पदावर निवडून जाणाऱ्या व्यक्ती ह्या बऱ्याच वेळा उपराष्ट्रपती पदावर कार्य करणाऱ्याच व्यक्ती निवडून गेलेल्या आहेत. अपवादात्मक काही व्यक्ती डायरेक्ट म्हणजे मंत्री असणाऱ्या, खासदार असणाऱ्या व्यक्ती ह्या राष्ट्रपती पदावर निवडून गेलेल्या आहेत. उदाहरणार्थ प्रतिभाताई पाटील ह्या राष्ट्रपती पदावर निवडून गेलेल्या आहेत. राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती. भारतीय घटनेच्या 61व्या कलमात महाभियोगाची कार्यपद्धती स्पष्ट केलेली आहे. राष्ट्रपतीने घटनाविरोधी वर्तन केले तर त्याला पदावरून कमी करण्यासंबंधीचे आरोपपत्र संसदेच्या कोणत्याही एका गृहाने सादर केले पाहिजे. त्यापूर्वी सभागृहाच्या एकूण संख्येच्या कमीत कमी 1/4 सदस्यांनी किमान 14 दिवस अगोदर त्यासंबंधीची लेखी सूचना राष्ट्रपतीला द्यावी लागते. तसेच त्या सूचनेत घटना भंग केल्याच्या आरोपाचा ठराव आणण्याचा उद्देश स्पष्ट केला पाहिजे. तसेच सदर ठराव सभागृहात एकूण संख्येच्या 2/3 बहुमताने पास झाला पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या सभागृहाकडून त्या ठरावातील आरोपांची चौकशी केली जाते. या चौकशीच्या वेळी राष्ट्रपतीला स्वतः हजर राहण्याचा किंवा प्रतिनिधीमार्फत आपले मत मांडण्याचा हक्क असतो. ज्या सभागृहाने अशी चौकशी केली किंवा करविली असेल त्या सभागृहात 2/3 बहुमताने आरोप शाबित झाल्याचा ठराव चौकशांती मंजूर झाल्यानंतरच राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून कमी केले जाते. परंतु आतापर्यंत झालेल्या राष्ट्रपतीपैकी कोणत्याही राष्ट्रपतीवर महाभियोगाचा खटला चालवलेला नाही. म्हणजे आजपर्यंत आपल्या राष्ट्रपती पदावर काम केलेल्या कोणत्याही व्यक्तीवर महाभियोग पद्धती चालवलेली नाही. याच्या पुढचा पॉईंट राष्ट्रपतीचे वेतन आणि भत्ते. सुरुवातीला भारताच्या राष्ट्रपतीला दरमहा 50,000 रुपये एवढे वेतन मिळत होतं. सध्या राष्ट्रपती पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला 5 लाख रुपये इतकं वेतन मिळतं. याशिवाय त्याला इतर भत्ते, सुखसोयी, सवलती देण्यात येतात. निवासस्थानाची राष्ट्रपती भवन ही सोय
करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर कार्यालयीन सेवक वर्ग वैद्यकीय सेवा सवलती त्याला देण्यात आलेल्या आहेत. निवृत्तीनंतर त्याला वार्षिक 3 लाख रुपये निवृत्ती वेतन देण्यात येते. भारतीय संसदेला राष्ट्रपतीचे वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. याच्यानंतर पुढचा पॉईंट, राष्ट्रपतीला प्राप्त झालेले विशेष अधिकार. भारतीय घटनेच्या 361व्या कलमानुसार राष्ट्रपतीला संरक्षण देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. राष्ट्रपतीने कर्तव्य पालनाबाबत ज्या कृती केलेल्या असतात त्याबाबत कोणाही व्यक्तीला न्यायालयात खटला भरता येणार नाही. फक्त संसदेला महाभियोगाचा खटला चालवून राष्ट्रपतीच्या वर्तनाची चौकशी करता येते. राष्ट्रपतीवर कोणत्याही स्वरूपाचा दिवाणी अथवा फौजदारी खटला भरता येत नाही. राष्ट्रपतीला अटक करण्यासाठी किंवा कैदेत टाकण्यासंबंधीचा आदेश कोणतेही न्यायालय काढू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपतीविरुद्ध दिवाणी दावा चालवायचा असेल तर प्रथम त्याने 2 महिन्यांची लेखी नोटीस द्यावी अशी अट घालण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं राष्ट्रपतीच्या या टॉपिकमध्ये पहिला जो भाग आहे तो भाग या ठिकाणी आपण संपवलेला आहे. म्हणजे राष्ट्रपती पदासाठी आवश्यक घटनात्मक स्थान कलम 52 ते 62 पर्यंत. त्याच्यानंतर राष्ट्रपती पदासाठी पात्रता, त्याची निवडणूक पद्धती, कार्यकाल, महाभियोग पद्धती, वेतन आणि भत्ते आणि राष्ट्रपती पदासाठी विशेष अधिकार हा भाग आपण बघितला. आणि याच्यानंतर राष्ट्रपतीचे अधिकार व कार्य हा भाग आहे, तर तो भाग आपण पुढच्या पिरियडला बघूया. या ठिकाणी आपण थांबूया.